गायत्रीज होम गार्डनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. उन्हाळ्याची चाहूल लागली आहे, तेव्हा आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ताकाचा पण प्रयोग करतोय. पण आज एक टिप्स पाहणार आहोत आपण निंबूच्या झाडावर या ताकाचा प्रयोग कसा करायचा तो. हे अर्धा लिटर एक ताक आहे आणि यामध्ये मी 2 ते 3 केळाच्या साली बारीक करून टाकत आहे. हे मिश्रण आपण 2 ते 3 दिवस असंच भिजत घालून ठेवूया. झाकून ठेवायचं आणि हे मिश्रण सावलीमध्ये ठेवायचं. आता भरपूर पाण्याची गरज आहे. आज आपण निंबूच्या झाडाला पण भरपूर पाणी पाजायचं आहे आपल्याला. हे बघा, ह्या आहेत काही गोवऱ्या आणलेल्या. ह्या मी बारीक करते. हा पूर्ण ढीग बारीक करून घ्यायचा गोवऱ्यांचा आणि छान बारीक करायचा. होतील तेवढ्या बारीक करून घ्यायच्या. शेण असलं तरी चालेल. हे एक लिंबाचं झाड आहे माझ्याकडचं. 3 वर्षाची जवळपास ही कलम आहे. याला मागच्या वर्षी थोडेफारच लिंब लागले होते. मी यावर्षी एक टिप्स मी यावर करणार आहे. ताकाची केळाच्या सालीची जी मी हे बनवलं आहे मिश्रण ते इथे वापरणार आहे. हे बघा, या झाडाला मी चांगलं खोल खोदून घेतलंय. असं पूर्ण माती काढते इथून. हे झाड लावलं मी एक फरशी काढून. मागच्या अंगणातली एक फरशी काढली आणि तिथे हे झाड लावलेलं होतं. छोटंसं कलम निघालेली होती माझ्याकडे, ती मी या जागेमध्ये लावली. आता ती छान 3 वर्षाची झाली आहे. हे बघा, असं खोदलंय. हे इतकं खोदायचं की त्याचे मुळं जे आहेत मातीमध्ये जे इकडे तिकडे झालेले ते ओपन व्हायला पाहिजे. एवढं हे ओपन करून घेऊया चांगल्या पद्धतीने. मुळांना इजा न होता आपण इकडे माती काढत आहोत. आणि ही अशी माती काढणं झाली की हे मिश्रित शेण जे आहे हे बारीक केलेलं आणि माती जी काढलेली आहे आपण ती असं या झाडाच्या अवतीभोवती हे मिश्रण टाकून द्यायचं. आता हे मिश्रण टाकल्यानंतर यावर आपण 1 किलो जवळपास राख टाकत आहोत, जी मी काही लाकडं जाडून आणि खरडे जे येतात दुकानामधले किंवा कागद वगैरे हे जाडून ही राख तयार केलेली आहे. दोन्ही याचं मिश्रण म्हणजेच ही 1 किलो राख मी इथे टाकत आहे याच्यासोबत शेणासोबत. नंतर हे जे मिश्रण आहे केळाचं आणि ताकाचं याच्यामध्ये मी परत 10 लिटर पाणी ॲड केलंय आणि हे आता 10 लिटरचं पाणी मी इथे या निंबूच्या झाडाला घालत आहे. या शेणाच्या आणि मातीच्या मिश्रणावर आपण हे केळाचं आणि ताकाचं मिश्रण घालूया. हे मिश्रण घातल्यानंतर आपण याला परत आणखीन पाणी टाकतो याच्यामध्ये. मिश्रणानंतर परत पाणी माती घालू आणि पाणी घालू. आधी मातीचा ढीग जो आहे बाजूला केलेला आपण तो थोडा थोडा ॲड करू इथे आणि याला याच मातीचं थोडं आवरण पण घालूया. म्हणजे आपण याच्यानंतर जे 20 लिटर पाणी याला घालतोय ते बाहेर यायला नको. आणि हे पाणी आपण हळूहळू असं टाकूया म्हणजे हे पाणी चांगल्या पद्धतीने इथे मुरणार. हे पाणी घालत असताना साधं पाणी नाही घालत मी. यामध्ये परत ताजं दही मिश्रित करते 2 ते 3 चम्मच 10 लिटर पाण्यामध्ये. अशा 2 बकेट मी इथे परत घालते. म्हणजे आधीचं 10 लिटर आणि हे 20 लिटर असं 30 लिटर पाणी आपण या निंबूच्या झाडावर आज देत आहोत. निंबूच्या झाडाला म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपण निंबूच्या झाडाला सुद्धा एकाच दिवशी 30 लिटर पाणी पाजूयात असंही म्हटलं तरी चालेल. ही एक छोटीशी टिप्स आहे, ज्या टिप्समुळे निंबूच्या झाडाला छानपैकी जास्तीत जास्त निंबू लागणारच. अशा प्रकारे हे पाणी हळूहळू घातल्यानंतर या झाडाची आपण आता पूर्णतः कतरण करून घेऊया. म्हणजे जे जुने शेंडे आहेत झाडाचे ते पूर्ण शेंडे झाडावरचे कापून घेतो आपण. इथे शक्य होतील तेवढे पूर्णच कापायचे. आणि याला जर काही हिरव्या ब्रँचेस दिसत असतील म्हणजे ज्याला आपण वॉटर ब्रँचेस म्हणतो, निंबूच्या झाडावर ह्या वॉटर ब्रँचेस येतात ज्याचे खोड असं ग्रीन कलरचं असते छोट्या छोट्या, त्या पण याच्यासोबत मी काढून घेते. आणि अशा प्रकारे या टिप्स जी आज मी तुम्हाला तुमच्यासमोर सादर केली आहे याच्यापासून आपल्याला या झाडावर जास्तीत जास्त लिंबू उन्हाळ्यामध्ये घ्यायचे आहेत. याला आता आपण आज 30 लिटर पाणी दिल्यानंतर परत 4 ते 5 दिवस एक थेंबही पाणी घालणार नाही या झाडाच्या आवरणामध्ये मातीच्या. आणि नंतर मात्र 5 दिवसांनी परत यावर 10 लिटर पाणी घालायचं. जवळपास 3 आठवडे आपण 2 ते 3दा असं 10-10 लिटर पाणी याला
4 ते 5 दिवसाच्या अंतराने घालायचं. जेव्हा यावर फुलं दिसतील, फुलं लागतील याला, तेव्हा मात्र पाण्याचं प्रमाण थोडं कमी करून टाकायचं आहे. मग आपण जवळपास रोज याला 1-2 लिटर पाणी घालू आणि बस. आणि छोटे निंबू जेव्हा तयार होतील तेव्हाही पाणी कमीच घालायचं आणि त्याची वाढ जेव्हा होते तेव्हा मात्र पाण्याचं प्रमाण आपण वाढवून देऊ. ओके, बाय.